नमस्कार मंडळी. तर सकाळ सकाळी दारापुढील झाडांमधलं गवत काढत होते. तर डोक्यात प्लॅन आला की आज दारापुढची झाडं दुसरीकडे ट्रान्सफर करावीत. कारण घरचे सारखेच म्हणत होते झाडं आणून ठेवलेत पण त्याला काय फुलं येत नाहीत. आणि असे पण आमच्या शेळीचे पिल्लं काय त्यांना कसलीच फुलं येऊन देत नव्हते. तर मग काय घेतले झाडं आणि आम्ही निघालो. अडकवलेलं खोरं आणि कुदळ सोबत घेतली आणि आम्ही निघालो झाडं लावायला. मावस बहीण म्हणली की माझा पण व्हिडिओ घे. मग तिचा व्हिडिओ घेतला. झाडं लावायचे होते. मग तिथली खालची जागा साफ केली आणि नंतर कुदळीने खड्डे पाडले. मग झाडं ट्रान्सफर केले त्या खड्ड्यांमध्ये आणि काय घेतले झाडं लावून पटापटा पटापटा. म्हणलं लवकर झाडं लावून घ्यावा उन्हाच्या आधी. ऊन तर पडत होतं सकाळ सकाळी. सकाळी जर झाडं लावले तर ते सुकत नाहीत. दुपारी उन्हाने ते झाडं सुकून जातात. त्यामुळे म्हणलं सकाळी सकाळी झाडं लावावीत. झाडं लावले. नंतर मग म्हणलं पुढचे झाडं लावावं. मग जागा तर काय शिल्लक नव्हती. सगळे झाडच झाडं झाले होते. आणि डिग्री पण ॲग्रीची घेत आहे. त्यामुळं घरी भरपूर प्रकारची झाडं लावलेली आहेत. त्यामुळं कळतच नव्हतं की झाडं कुठं लावावीत आणि कुठं नाही. मग काय घेतली कुदळ खोरं आणि परत दुसरे झाडं लावत बसले. पटापटा पटापटा मावस बहिणीला म्हणलं झाडं लावून घेऊ आपण सकाळ सकाळी. नंतर दुसरे कामं आवरू आपण. डाबऱ्या शेट पण बघत होते झाडं कशी लावतात कशी नाही. बहीण म्हणली की माझ्या पण हाताने लावू दे की समोदी दे झाडं. मग म्हणलं लावू बाई तू पण. माझं पण तेवढंच काम आवरल. झाडं लावून झाल्यावर आम्ही निघालो घराकडं. तेवढ्यात आला ब्लँकेटवाला. म्हणलं ब्लँकेट घ्यावा, लय थंडी पडली. पण नको म्हणलं, लय रेट सांगत होता तो. 1200 रुपये जोडी म्हणलं की पुढं जाऊन खूप विकल म्हणलं तुमचं. पुढं वस्ती आहे खूप मोठी. तुम्हाला तर माहिती आहे आपण शेतकरी. मग त्यामुळं आपण सगळंच पाळतो. शेळी, मांजर. तुळशी वृंदावनावर बघितलं तर दादा नीट करत होता पंप बिघडलेला. त्याला होतं फवारायचं. तर भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.